कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, 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 भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्री कृपा बाबा महाराज की जय, सच्चिदानंद श्री रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद श्री नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद श्री रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, अपने अपने गुरुदेव की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने भाई बहनों की जय, अपने अपने बाल बच्चों की जय, अपने अपने नातू पंतों की जय। तरी अवधान एकले दिले, मग सर्व सुखाची पात्र होईले, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढीन बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी, ध्येयावे अवधाने माझी विनवणी सर्गीची। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधली पहिली ओवी तुम्हा देववृंदांच्या, ज्ञानियांच्या, गुरुजनांच्या, राजहंसांच्या, दयावंतांच्या, कृपावंतांच्या, संत महंतांच्या, मायबापांच्या सेवेकरता निवडलेली आहे। कोणतंही कार्य जे आहे ते कारणाशिवाय घडत नाही। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु साळंग बाबा महाराज, गुरुवर्य वासुदेव महाराज, गुरुवर्य दिगंबर बाबा महाराज, महंत बालयोगी कैलास महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा वार्षिक उत्सव सोहळा आहे आणि त्या व्यतिरिक्त मदपामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अनंतापुरी पुण्यभूमी पवित्र, येथे नांदतो ज्ञान रागा सुपात्र, तया कविता महापुण्य
च्या उद्देशाकडे आपण पाठ फिरवलेली आहे. पाठ 800 वर्षापूर्वी एका रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. आणि माऊली त्याकरता माहित आहे की तुम्ही एक वेळ जर आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलात तर सर्व सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. पण ऐकतोय कोण, लक्ष कोण देतोय? प्रत्येक माणूस वारकरी असो या सामान्य माणूस असो, विश्वास कोण ठेवतोय? आता या ग्रंथावरती काय साधजी बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जेणे हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र, अक्षर ये या अक्षरामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपला जो आत्मा आहे त्याला प्रगट करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून माऊली या जीवाला अगदी लढीवाळपणे सांगतायत की बाबा रे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. पण ऐकतोय कोण? आता कुठं देव राहिलाय का? आता कुठं साधू संत राहिलेत का? म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे तो पण अविश्वास दर्शवतोय आणि ज्यांच्याकडे नाही त्यांचा प्रश्नच नाहीये. पण ज्याच्याकडे तुळशी माळ आहे त्यांनी मात्र या गोष्टीचा चांगला विचार केला तर समजून घेणं अवघड नाही, चांगला विचार केला तर समजून देणं अवघड नाही. काय म्हणतो? आता कुठं देव राहिलाय का? इथून सुरुवात आहे या जीवाची. आणि माऊली म्हणतायत, महाराज म्हणतायत, झाले शरीर कोणाची आसते, झाले शरीर कोणाची आसते, कोण बोलवी ते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाची भजन सुकून झाले शरीर कोणाची आसते. आता या जीवाच्या नागपुडीतला वारा जर गेला तर तुम्ही ताबडतोब या जीवाला मेला म्हणून घोषित करा. प्रत्येक अरे देव आपल्याला सोडून नाही, आपण देवाला सोडून नाही. संतवाणी म्हणते, संतवाणी काय म्हणते? देव तुम्हाला सोडून नाही, तुम्ही सुद्धा देवाला सोडून नाहीये. पण विश्वास कोण ठेवतोय की कशा करता हा नरदेह मिळालेला आहे? आपल्याला हा नरदेहाचं महत्व कधी कळेल? कुणाचे 5 गेले, कुणाचे 10 गेले, कुणी आले तसेच गेले. मग कधी कळायचं महत्व? साधू संत ते महत्व देण्याकरता, जाणून देण्याकरता येत आहे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुणाचार नाम विठोबाचे, कुणाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धनाया कारण, अवतार
चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आज ही साधू संत आपल्या अवती होते आहे, पण आपल्याला सुगावा का लागत नाही, तर त्याचं कारण सांगतात महाराज. मृग नागी कस्तुरी बसे, मृग जंगल भटकत जाय, सबके हृदय में आत्मा बसे, मूरख समज न पाय. काय त्या हरणाच्या बेंबीमध्ये सदैव निरंतर कस्तुरी दरवळत असते आणि त्या कस्तुरीचा शोध घेत असताना जसा जसा वारा वाहत असतो तशी ती कस्तुरी दरवळत असते आणि तिला सुगंध घेण्याकरता तेच हरिण बरं का इतका सुगंध घेण्याकरता इतकी ती धावते धावता 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 तिच्या पायाच्या खाली आलेले दगड तिलाच लागतायत आणि रक्तबंबाळ करतायत, पण तरी सुद्धा तिला काही सुगावा लागत नाही. आणि देव कुठे, आपण देवाला शोधायला कुठे चाललोय, कुठे चाललोय देवाला शोधायला. तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरवरनं जसं वैकुंठावरनं पुंडलिकाची सेवा करण्याकरता पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आला आणि पंढरपुरात हे माझं लक्ष्मी नारायणासहित रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्मा या भगवंताच्या पदस्पर्शाने आणि संतांच्या चरण कमलांनी पावन आणि पुनीत झालेले हे गाव पाटीलपाडा या गावामध्ये सेवा तुमची करण्याकरता आलेले. तुम्ही देवाची काय सेवा करणार? देवाची सेवा जर करायची असेल तर मग संतांच्या रीतीने गेलं पाहिजे. संतांच्या रीतीने जर गेलं नाही तर मग देवासाठी जन कैसे भेडे दिसे, पाहू जाता देशो देशे, ज्याला समजला तो गदगदा असे. अरे देव आपल्या जवळ आहे नव्हे तर तुम्हीच देव आहात. सर्व सुखाचा आदर आणि बापा रत्मादेवीवर काय सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीची जायो एक वेळ. वारंवार सांगितलेलं नाही बरं का, एक वेळ तर शब्दांकडे लक्ष द्यायचं बरं का. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, मग अवघाची सुखरूप होती, जन्मोजन्मीचे दुःख विसरती. भगवंताचं नामस्मरणासहित या जीवाला या भूतळावरती पाठवलेलं आहे. लक्ष नाही टोकऱ्यात आपण ती ज्ञानेश्वरी म्हणा, संतांचे ग्रंथ म्हणा, हरिपाठ म्हणा, आपण वरचे फक्त त्याचा अभ्यास करतो. बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर, वर्माकडे लक्ष देत नाही. त्या भजनासहित या जीवाला पाठवलेलं आहे. कुठं? या भूतळावरती. देख मनुष्य जात सकळ, सभवतात वजनशील, झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञाने विने नाशिले, बुद्धी देदासी आले आणि कल्पने ते कल्पिले अनेकत्व. प्रत्येक माणूस तीर्थयात्रा जातोय, जाऊ नये अशाचा भाग नाहीये. साधू संतांनी पण तीर्थयात्रा केली, पण तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी व्यक्त केला आपल्याकरता की माझी जशी परिस्थिती झाली तुमची होऊ नये. तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. कुठं? देव रोकड सांगितलेलं आहे आणि त्याच्याकरता देवाने एवढं मोठं ऐश्वर्य दिलेलं आहे. आपण काय समजतो? फार श्रीमंती आहे ना त्याला ऐश्वर्य समजतो. तशी भरपूर जागा आहे, जमीन आहे, घर चांगलं एकदम राजमहालासारखं आहे, गाड्या आहे, भरपूर पैसा आहे, संपत्ती आहे. संतांनी याचा निषेध केलेला आहे बरं का. तुम्हाला ऐश्वर्य कोणतं दिलेलं आहे? हे दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, त्याने तू जोडसी नारायण. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, त्याने तू जोडसी नारायण.
4 गाणे 184 योनी आणि एक योनी कोटी फेरा या दुःखातून अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्त होण्याकरता हा अट्टास तरी अवधान एक मग सर्व सुखाची पात्र होईल हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का आव्हानात्मक सांगितलं प्रतिज्ञा देऊन सांगितलं अरे तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म हा तुम्हीच देव आहात मग तुम्हीच देव आहात हे कळण्याकरता हे होण्याकरता कारण देवाने आपल्याला देव होऊन देवाची सेवा करण्याचा पाठवलेला आहे मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिलेला असे पण महात्मा कसा भाग्यात जायला पाहिजे ज्यांच्या भाग्यात महात्मा आला त्यांचा अधिकार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार मग असा महात्मा जर आपल्या भाग्यात जर आला तर तुका म्हणे महा पातकी पतित होती जीवन मुक्त गेला मात्र याच्या प्रतिज्ञा घेतल्यात का तुका म्हणे येते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा न ये देव जवळी अंतरी देव जवळी अंतरी भीती नाही जन्मभरी भीती नाही जन्मभरी मूर्ती त्रैलोक्य संचरी मृत्यू त्रैलोक्य संचरी मूर्ती त्रैलोक्य संचरी मूर्ती त्रैलोक्य संचरी भीती नाही जन्मभरी भीती नाही जन्मभरी पूर्ण माणूस जन्माला येतो मरून जातो देवाचा आपला काय पत्ता आहे हे समजत नाही का समजत नाही तर हा जो जीव आहे चांगला विचार करत नाही माझे श्रीपाद स्वामी सांगताय चांगला विचार केला तर समजून घेणं अवघड नाही चांगला विचार केला तर समजून देणं अवघड नाही चांगला विचार काय करायचा आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा कुठून आला तू आलास कुठून आलास कुठून साक्षी कवण्या भेटाया घर तुझे नवे अवघी लटकीच माया अवघी लटकीच माया सावध होय बापा काल लागलाय मापा सावधगिरीचा इशारा वेळोवेळी दिलेला आहे या जीवाला पशु काय पाप पुण्य जाणती तर उत्तम मध्यम भोग भोगिनी किंवा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी सर्व सुखात आगर कोण आहे माझा पांडुरंग परमात्मा आणि तो सदैव तुमच्या जवळ आहे निरंतर आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती आपलं जास्तीत जास्त प्रेम एखाद्याला विचारलं तुमचं जास्तीत जास्त प्रेम कोणावरती आहे कुणी म्हणेल आईवरती आहे कुणी म्हणेल वडिलांवरती आहे तर कुणी म्हणेल बायकोवरती आहे कुणी म्हणेल बहिणीवरती आहे भावावरती आहे मुलांवरती आहे मुलीवरती आहे नातूंवरती आहे पण आता जरी इथे बॉम्बस्फोट झाला आणि तुमची सर्व कुटुंब तुमचं आहे मुला बाळांसहित वडिलांसहित तुम्ही काय कराल सांगा बॉम्बस्फोट जरी झाला काय करा मुलाबाळांसाठी थांबत बसा कारण तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा आत्मा तुमचा प्राणप्रिय आहे प्रत्येक जीवाला जास्तीत जास्त काय आहे प्राणप्रिय आहे आणि तो प्राणप्रिय घेऊन आला बरं मला आणि प्राणाच्या कृपेने बोलतोय आणि
ओळख करून घेण्याकरता ब्रह्मनिष्ठ, छोटी आणि दयाळू असा महात्मा जीवनात आला पाहिजे. आणि जीवनात आल्याबरोबर देवाची एक वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी साधी येल्या. ज्या वेळेला असा महात्मा माझ्या माऊलींच्या भाग्यात आले. कोण? निवृत्तीनाथ. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना अनुग्रह केला. काय अनुग्रह केला? ओळी आहे, मोठे गुरुमुखे उज्जल दिसे, हृदयी स्वयंपूजी असे आणि प्रत्यक्ष भाऊ लागे आपै सया. आहे का ही रीत? ही रीत आहे का? या रीतीला जर आपण पात्र नाही झालो तर देवाचा पत्ता इतरांना आपण कसा सांगणार? आपण स्वतः करलो नाही तर इतरांबद्दल आपल्याला कसा कळवळा निर्माण होईल? ज्या वेळेला अनुग्रह झाल्याबरोबर मोठे गुरुमुखे उज्जल दिसे, हृदयी स्वयंपूजी असते. पायाच्या तळव्यापासून डोक्याच्या केसापर्यंत असलेली चैतन्य शक्ती संत कृपेने, सद्गुरु कृपेने ताबडतोब प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याबरोबर संपूर्ण शरीराला कंप सुटला. कापे तो धनाली कंप सुटला. संपूर्ण शरीराला मुंग्या आल्या. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय अंग बधीर होणे. अंग बधीर. आता बघा एकदम मुंग्या आल्या ना, मग तिकडे अशी काहीतरी गिरवली तरी समजत नाही. मग भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या नामस्मरणाने ही गोष्ट आधी जीवाला साधता येते. काय? मोठे गुरुमुखे उज्जल दिसे, हृदयी स्वयंपूजी असे आणि प्रत्यक्ष भाऊ लागे अपय सया. आपल्या रोमारोमामध्ये असली चैतन्य शक्ती ज्या वेळेला या जीवाच्या ठिकाणी प्रगट होते त्यावेळेला चित्त जाता चले आठू घेत, वाचा पांगुळली जेतीच्या तेत, अपाद कंचुकीत रोमांच आले, अधून वीज डोळे वर्ष ताटी आनंद जळे आणि अंकुलिया सुगर्भिणीची बळे बाहेरी कांबे. किंवा आपण नामस्मरण करत असतो. आता बघा भजन झालं. भजनाचा अर्थ जो भजन करतो त्याला कळायला पाहिजे. भजनाचा अर्थ कोणत्याही काळामध्ये त्याचं विभाजन होत नाही. मागे भूतकाळ होऊन गेला, आता वर्तमान काळ चालू आहे आणि पुढे येणारा भविष्य काळ. अगदी जवळचा अर्थ जागृती, सौम्य आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भजनाचा अनुभव या जीवाला आला पाहिजे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. मग परिणाम सांगितलाय. येणे सोचे मन झाले आवभरी, परत मनाई येत नाही. येणे सोचे मन झाले आवभरी. आपण प्रपंचा करता रडतो, देवाकरता रडतो का कधी? देवाकरता रडायचं असेल तर असा महात्मा, काय कसा महात्मा भाग्यात आला पाहिजे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, कयाचा चिंतने धरतील दोषी, कयाच्या चिंतने धरतील दोषी, जळतील राशी अंधकाराच्या, कयाच्या चिंतने धरतील दोषी. या सुखाकरता नारद महर्षींनी 60,000 वर्षाची तपश्चर्या केली. 60,000 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर भगवान नारायण प्रसन्न झाले आणि
नारदांनी वर पाहिलं, अरे बापरे भगवान नारायण. पण देवाला पाहून आनंदही वाटला त्याला, कारण तुला सगुण रूपाने मला प्रसन्न करण्याकरता 60,000 वर्षाची तपश्चर्या मला करावी लागली. तेव्हापासून तर कळवळा. या जीवाकरता साधू संतांना अनादी काळापासून कळवळ आहे. काय येतो इटा असा कळवळा. आणि जीव कुठे खेळला. देवाला सांगितलं की देवा मला तुझ्या सगुण दर्शनाकरता 60,000 वर्षाची तपश्चर्या करावी लागली. मग या जीवाचं तर आयुष्य फक्त 100 वर्ष आयुष्य होला, याला तू कसा प्राप्त होती. मग देवाने लागलीच उत्तर दिलं की त्याला प्राप्त होण्याकरता माझी भक्तीचा अर्थ कळत नाही. म्हणजे देवापासून तो भक्त जरा सुद्धा विभक्त नाही. या नाव भक्त या भक्ती ही अनुभूती घेण्याकरता हा एवढा मोठा लाखो रुपये मंडपाला खर्च केलेले आहे त्या मंडळाने. हे कशा करता नुसतं यायचं चपात्या जोडायचं निघून जायचं, किंवा प्रवचनकार म्हणा कीर्तनकार म्हणा तुमचं तुम्ही बोला तुमचं तुम्हीच ऐका आणि हा झटकून निघण्याकरता का नाही ना हो. यारे यारे लाल थोर याती भक्ती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची किंवा सगळ्यांची येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तेव्हापासून अनादी काळापासून या जीवाविषयी कल्पना आहे. पण जीव इतका सुज्ञ आणि बुद्धिमान असून सुद्धा संतांच्या वाणीकडे लक्ष देत नाही. नंतर ही गोष्ट ज्या वेळेला नारद महर्षींच्या लक्षात आली त्यावेळेला नारद महर्षींना अनुग्रह केला भगवान नारायणाने. काय कानी जे पेरिले आणि डोळ्याचे उगवले चित्त चैतन्याची पडता मिठी. बघा त्यांना भगवान नारायणाने ज्या वेळेला त्यांना अनुग्रह केला त्यावेळेला त्यांचा अनुभव चित्त चैतन्याची पडता मिठी. लिंग देहाच्या सुटती गाठी नेत्री अजून पूर्ण नाटी रोमांच होती सर्वांगी. आणि मग या जीवाला नारद महर्षींनी नारद सूत्रामध्ये हा अनुभव व्यक्त केला की तुम्ही सुद्धा भक्तीला पात्र झालात तर तुम्हाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कंठावर रोग रोमांच अश्रुविहा पावेती फुलांनी पृथ्वीच असा सात्विक भाव ज्याचा अनुभव येईल सात्विक भावाचा तो पृथ्वीला सुद्धा पुनीत करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. आणि फुलांचा सुद्धा उद्धार करण्याचं त्याच्यामुळे म्हणजे आता ते सांगितलं की 42 फुलांचा उद्धार झाल्याची आपल्याला लक्षणे याच डोळा आणि भोगी मुक्तीचा सोहळा आपल्या लक्षात जर आलं तर ठीक आहे. साधू संतांची आरडाओरड काय कमी होणार नाही. वाजत असे गोम गोमी न ऐक ठिकाणी हरिना हरिना म्हणतात या थोडं झाली उठा उठा जागा पाही भयाले मोठे पंढरी वाचुनी देता टाव नाही कोणी. वेळोवेळी संत महात्मे या जीवाला सावध करताय. उठा भावे चरणी देवा माता सुखी व्यथा जन्माच्या जन्म कशामुळे घ्यावा लागतो या जीवाला. अनंत जन्म अनंत कर्म आणि अनंत योनी अनंत कर्माच्या अनंत वासना. आणि त्या जर तुम्हाला चुकवायचा असतील जन्म कशामुळे घ्यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. काय या वासना नाहीशी नष्ट करून घेण्याकरता जन्माचे ते मुलं पाहिले सोडून आणि दुःखाची कारण जन्म घेणे. कशामुळे जन्म घ्यावा लागतो वासनेमुळे. आणि ती वासना जर जाळून टाकायची असेल
लागता सहज वासनेचे बीज जळवली जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे अनंत जन्मीचे विसरल दुःख धनी दुधीला तुझा सगळं ते माझ्या मना बोधन केला अनंत जन्मीचे विसरल दुःख आनंद मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरल दुःख. आपण सुद्धा देवाला पाहिलं पाहिजे. साधू संतांनी देवाला पाहिलं. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होणे गेलो. देव माझा 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 देव मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होणी ठेवलो. आता मगाशी काय संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जोडली जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे निरंतर शेवटच्या श्वासापर्यंत त्याला सुखाला तो पात्र होतो. एका जनार्दनी हरीचे कीर्तन आसनी शयनी हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे राम कृष्ण हरी सदा स्मरे वाचे. त्याचं प्राणवायून वचन करत संतांच्या रीतीने गेला तर इथ बदले को रस दरवाजा बीच में पवन का खंबा आवत जावत कोई नहीं देखा यही तो बड़ा चंबा बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. आणि त्याला जागवण्याकरता अत्यंत नम्र भाव कधी प्रगट होईल. स्वतःच्या अंतर मनाने कधीच नम्र भाव होणार नाही. आपण ज्या वेळेला हा जीव स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा होतो त्या वेळेला नम्र भाव तयार होतो. स्वहिता कारणे संगती साधूची मग भावे भेटी हरीची देणे. असा महात्मा आपल्या भाग्याला पाहिजे. कसा ज्यांच्या दृष्टीने जीवाचा उद्धार होतो, ज्यांच्या स्पर्शाने जीवाचा उद्धार होतो आणि ज्यांच्या शब्दाने जीवाचा उद्धार होतो. असे महात्मे आपल्या भाग्यात जर आले तर उद्धार व्हायला किती वेळ लागतो. आणि त्याच्याकरता तरी अवधाने केले दिले. त्याच्याकरता तुला वारंवार निरंतर तुला विचार करायचा हे जीवा क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य जातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमात्माची. आता जरी आतापर्यंत वेळ जर देवाची जर झाली नसेल तर अजून सुद्धा होऊ शकते. कारण पुराणे असे म्हणताय एका झाडाने दुसऱ्या झाडाची जर संगत केली तर त्या झाडाचे गुण त्याच्यामध्ये उतरत आहेत. एका डबक्यातल्या पाण्याने गटारातल्या पाण्याची संगत केली तर तो डबक त्या गटारामध्ये तो सामावून घेतो बरं का. आणि गटाराने जर नदीची संगत जर केली तर ती नदी त्याला ढकलत नाही, सामावून घेते. एवढं सामर्थ्य आहे संगतीमध्ये. आणि मग संत एका जुगारीची जर संगत केली तर जुगारी होतो, दारुड्याची संगत केली तर दारुड्या होतो. संतांची संगत जर केली तर ज्यांना असा अनुभव आहे त्यांची संगत केली तर संत येते तात्काळ करीती आपल्या येथे. पण आपण ह्या शोध घेत नाही. संगत कशी घडली बघा, संगत कुणाची करायची कशी करायची हे सुद्धा जीवाच्या लक्षात आलं पाहिजे. चंदनात संगे वृक्ष बिघडले
आणि शुद्ध होऊन जावे. ती पीडा देणारी जरी झाडं आली तर चंदन आपल्यासारखं होते. परिसाच्या संगे लोहे बिघडले, परिसाच्या संगे लोहे बिघडले. गंध आलेला लोखंड आहे ना, त्याची धूळ निघते, धूळ. असा धूळ निघणारा गंजलेला जरी सुद्धा असेल बर का, तरी सुद्धा तात्काळ बर का वाड्या कोळी वाड्या कोळी ब्रह्महत्याची, वाड्या कोळी ब्रह्महत्याची. नामे तारी नदी धारी, नामे तारी नदी धारी. संत संग पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नागे तिन्ही लोक उतरतील. पैसाच्या संगे लोहे बिघडले, जे जे बिघडले ते सुवर्णाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. जर लोखंड या संतवाणीवर जर घुसले, तो लोखंड जर परिसावर जर घुसला तर त्याचा परिणाम सांगितले संतांनी. लोहे परिसावरी घुसले, लोहे परिसावरी घुसले. इथे एक वेळ अवधान दिले तरी सर्व सुखाची पात्र होईल. तुम्ही या संतवाणीचा जर अभ्यास केला तर त्याचा हा परिणाम सांगितलाय. लोहे लोहे परिसावरी घुसले, लोहे परिसावरी घुसले. ते सोने पणाला मुकले, ते सोने पणाला मुकले. येते कोणाचे काय भाग्यले, येते कोणाचे काय भाग्यले. ज्याचं त्यानं अनहित केले, त्याचं त्यानं अनहित केले. येते कोणाचे काय भाग्यले, येते कोणाचे काय भाग्यले. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू स्वतःचं जीवन घडवलं, तू संपूर्ण कुळ कोटराचं जीवन घडवू शकतोय. ठरले तर तिला हा भरोसा आणि नामधारकाचा ठसा. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली. जी जी बिघडली ती सागराची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. 2000 पुराचं तुम्हाला अनुभव आहे किंवा नाही तर परमेश्वर जाणे, पण माझं सगळं गाव बुडालं होतं बरं का. पहिल्या माळ्यापर्यंत माझ्या जिल्हा स्टेशनला पाणी होतं. की नदी प्रत्यक्षात तिचा प्रवाह पण मी प्रत्यक्षात पाहिला बरं का. डोळे दिपत होते तिचा प्रवाह पाहत असताना. पण ती नदी एकदा सागराला मिळाली ना, नदीचा ओघ सागरही मिळाला नाही. बरं कोणी आला कणाकाळी, पुन्हा ती भेटायला येत नाही. म्हणून तुम्ही देव व्हा, तुम्ही देवच आहात. का म्हणे सांगू किती या भगवंताच्या मूर्ती. पण असा महात्मा तुमच्या भाग्यात आला पाहिजे. जो तुकाराम महाराजांच्या भाग्यात आला तसा महात्मा. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. जो जो बिघडला तो विठ्ठलाची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. श्रीपादाच्या संगे नारायण बिघडला, श्रीपादाच्या संगे नारायण बिघडला. जो जो बिघडला तो श्रीपादाची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. इतका अनमोल देव आपल्याला मिळालेला आहे. या देहाचं कोणी
देवाला सांगितलं एक वेळ करी एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगावणी, कारण या मी बंधनात आहे, या बंधनातून मला देवा तू सोडव. ठीक आहे. ज्या वेळेला अर्धतेने हा जीव हात मारतो देवाकडे, पुकार लावतो, कारण आमच्या साधू संतांनी सृष्टीतल्या प्रत्येक जीवाकरता देवाकडे आराधना केलेली आहे, विनंती केलेली आहे. जो जे वांछित तो ते लावो. तुम्ही जशी आराधना कराल ते तुम्हाला मिळेल. हा जीव फक्त प्रपंचातल्या माईक वस्तूंची आराधना करतो आणि देवाला मिळवण्याची आराधना करत नाही. देवा तूच मला पाहिजे अशी जो आराधना करतो देव त्याची सुद्धा इच्छा पूर्ण करतो बरं का. जो जे वांछील तो ते लावो. म्हणून आईच्या गर्भाशयामध्ये ज्या वेळेला हा आराधना करतो, मला या गर्भीच्या यातना जर होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. आणि ज्या वेळेला आर्ततेने हात मारल्याच्या नंतर देवाला दया येते. कारण का? कारण ते देवाचाच अंश आहे. मम मोक्षी जीव लोके जीव भूत्वा सनातना मन शस्त्रांनी इंद्रियांनी प्रकृतीस्थानी करिष्यती. माझाच अंश आहे. आणि ती आई रोज बोलवते याला, रोज ऐकतोय कुठे. हे ऐकताना जैसे शारदीचे चंद्रकले माझी अमृतकण कोवळते वेचिती मन मारे सपोर तळगे तयापरी छोटा. ही अनुभवाई कथा अति हळुवारपणे देतात आनुनिया. ही हरिकथा चालत असताना सर्व इंद्रियांचा एक कान ऐकली तरी या कथेचा काहीतरी तुला लाभ होईल. देवाकडे आर्ततेने हाक मारतोय, देव येतो, त्याचाच अंश आहे. आणि देवाने विचारपूस केली, देवा मला का रडतोय, का माझा धावा केला, मला या गर्दीच्या नरक यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. ठीक आहे, तुला बाहेर मी काढेल, मग तू माझ्यासाठी काय करशील. तर म्हणे तुमचं अखंड भजन करेल. आहे का अखंड भजन चालू? सकाळी केलं, दुपारी केलं, रात्री केलं नाही. अखंड भजन तुला लावूनच दिलेलं आहे. काय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार नाही ज्या आकार जे तुम्ही चराचर हरीची भजन, हरीचं भजन संपूर्ण चराचरामध्ये नुसतं चालू नसून तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या रोमारोमामध्ये चालू आहे. आणि त्याच भजन देवाकडनं, संतांकडनं जाणून घ्यायचे. देवाचं भजन ते जर जाणून घेतलं मग पुण्य पडले बहुत दिवसा भाग्य उदर याचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आजी पिटले माझे कोळे बहुत जन्मीचे सागळे कोणाटले पुढे परब्रह्म सावळे. आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया. कशाला म्हणताय सांगा? दिव्य झाली माझी काया. खंडी प्रेम गाते नैनी लोटे हृदय प्रगटे राम रूप इला. काया दिव्य होते बरं का. दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. तेव्हा हा जीव सुखाला पात्र होईल. या अवस्थेचा, या अष्टसात्विक भावाचा अनुभव जीवाला आलाच पाहिजे. कारण एका जनाजनी अष्टसात्विक भाव उत्पन्न होता, मग देव कृपा करी कयावरी. पण हे केव्हा कळेल? बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेची करुणा केली. तुका म्हणे कृपा करील नाना इग्न, तरी ते वर्म पडे ठावे. ओका दुराचारी विषय आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ताबडतोब उद्धार होईल. बाबांनो, थोडासा विचार करा बरं का. या करता हे इथून जे सांगणं आहे. आता माझ्यासारखा सुद्धा 2 पायांचा, 2 हातांचा आणि बिगर शेपटाचा हा रेडा, ज्या वेळेला साधूची कृपा झाली, श्रीपादबाबांची कृपा झाल्याबरोबर मुकम करोती वाचाल पंगुम रंगे यदगिरी. एक कृपा तमाम बंदे परमानंद माधव
वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोल तरी म्हणा एक तास उरला अटवंग रायाची आणि भाग्य दशा काहीची प्राप्त झाली आईच्या गर्भाशयामध्ये देवाने विचारलं तू माझ्यासाठी काय करशील तुझं अखंड भजन करील आणि बाहेर आल्याबरोबर आईच्या हृदयामध्ये आईच्या पोटामध्ये आईच्या गर्भाशयामध्ये अखंड भजनामध्ये तो रथ आहे तल्लीन आहे म्हणजे सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंद निर्भरा मिळत होतो ही त्याची स्थिती आहे पण बाहेर आल्याच्या नंतर धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे हे विचारलो आहे माझं मला तू वचन दिलंय तुझं अखंड भजन करील अखंड भजन करील तर म्हणे मी तुला कधी वचन दिलं काय कधी वचन दिलं सगळं आयुष्य चाललंय असं बरं का खोटं बोलल्यामुळे देवाला वचन काय दिलं तुझं अखंड भजन करील दिले गर्भात वचन देवा करीन भजन नाही पाहिजे वचन झाला देवाची बेमान सगळं आयुष्य वाड्या सज्जी झालं मग आता कधी देवाला आठवतील अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम जीवड़ा दो दिन का यजमान जसं लहानपण हे बालपण जे आहे ते दुसऱ्यावर आश्रित असतं तसं म्हातारपण सुद्धा म्हातारपण देखील दुसऱ्यावर असे असतात त्याचे आंघोळ दुसऱ्या माणसाला करावे लागते त्याचे वस्त्र दुसऱ्या माणसाला परिधान करावे लागत आहे त्याला जीव दुसऱ्या माणसाला मग तो अवसान जाऊ नये बाबा तू अजूनही भेट दिलेली नाही कल करे तो आज करे सो अरे निकल जाएगा वक्त तो करोगे कर कबीरा सुन भाई साधु कहत कबीरा सुन भाई साधु यही घोड़ा मैदान अब तुम रोगे कधी करणार आणि साधू संघ तुम्हाला समजावून सांगताय आज आणि उद्यापर्यंत समजावून सांगण्यानंतर कोण येणार तुम्हाला सांगायला आणि साधू संतांशिवाय तुमच्या हिताची कोण गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून मग जर ऐकलं नाही तर त्याचे परिणाम माऊलींनीच सांगितले माझी भक्ती विण किंवा दया प्राणी याच्या ठाई ही या ज्ञानाची आवडी नाही तया ज्ञाने पण मनोगाई वरी मरण जाग मग तो जिवंतपणेच मिळेल बरा कारण का
जळो तयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही कर नाही आणि म्हणून भक्ती विण पशु कशाची वाढला सटवीने कैसा नेला नाही काय माय गेली होती भूता आसी हरी मरे मुखासी अरे मुखा पातके करिता पुढे आहे कुसता आणि काय उत्तर देता होती तू अनेक यातना येम करे विल कोण सोडविल तेथे तुला हरी विन जन्म नरकती वै जाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय तू आयुष्यामध्ये संपूर्ण सोयी पण जोडलं सगळ्या नातेवाईकांना मित्रांना सगळ्या सोयींना देवाला कधी सोया करतील शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली वर्म हेराकडे किंवा बहुत जन्मांती जन्मलाची नरा देव तू सोयरा तरी आता देवाला सोयर कर बर का नाही तर जन्मा येऊन कार्य केले तुला मुद्दल गमावले म्हणून हा नरदेह जो आपल्याला मिळालेला आहे कशा करता देवाला जोडण्याकरता काय शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोचरे शरीर साध्य होय केले शरीर साधेल परब्रह्माला साधण्याचं जे साधन आहे अखंड नामस्मरण दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा तेची संत नेमकी काही काळा कोणा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेणती काही काना कोणा नामस्मरणा वाचून असं नामस्मरणामध्ये लीन असतात असे संत जर आपले भाग्यात आले तर माऊली म्हणताय तरी मग सर्व सुखाची पात्र होईजे हे उत्तर प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का इथं एकच लीला करले जे सर्व भावे मज भजले सर्व भावे म्हणजे तनु मनु जीव चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ बरे का नम्र भावाने देवाची सेवा करण्याकरता झडझडोवरी वाहिल्याने या भक्तीच्या वाटेला तरीच पावसी अभ्यंग निधाम माझे त्याकरता काय करावं लागेल तू म्हणे हे मीच करी माझ्या भजनी प्रेम हरी मग सर्वत्र नमस्कारी मज एकादे माझे अनुसंधाने दे संकल्प जाणे दिशक मध्याची जोड याच नाव ऐसा निया तिला होती मग माझ्या स्वरूपा पावती ही अंतकरणी स्वरूपाची बोलीच असते न्यून्य ते पुरते अधिक ते सरते जे यावे म्हणते विलित असते बोलता बोलता पैठणमध्ये 4 पायांचा एक शब्दाचा आणि 2 शिंगाच्या रेड्याच्या मुखातून डोक्यावर हात ठेवल्याबरोबर बरं का रेडा वेद बोलू लागला तसं या 2 पायांच्या 2 हातांच्या बिगर शिंगाच्या बिगर शब्दाच्या रेड्यावरती माझ्या श्रीपाद स्वामींनी वरदहस्त ठेवलं त्यावेळेचा अनुभव कृपा कदाच ज्ञान दिले आणि आपल्या पदी बैठकीला आम्ही काय बोलणार घेऊन आणि चालुकी बोलत असेल मंजुल वाणी शिकविता घरी वेगाचे असे या न्यायाप्रमाणे तुम्हा सज्जनांच्या संत महंतांच्या देववृंदांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणावरती आणि माझे पांडुरंग परमात्मा आदिमायाशक्ती रुक्मिणी माता यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देत आहे. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कृष्ण भगवान की जय. हल विठ्ठल कुंडली